पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघात उद्भवलेल्या शेतकरी अनुदान घोटाळ्याविरोधात विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या तीव्र असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष आज दिनांक 13 नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजे दरम्यान पाचोरा तहसीलदार आवारात पत्रकार संदीप महाजन यांकडून सुरू असलेल्या लाक्षणिक लक्षवेधी आंदोलनाकडे वेधले गेले आहे। तर पाचोरा तहसील आवारात समता सैनिक दलातील आंबेडकरी समाज बांधवांचे देखील 7 दिवसांपासूनचे सुरू असलेले आमरण उपोषण व त्यातच भर म्हणजे पत्रकार संदीप महाजन यांचे हे एक दिवसीय लाक्षणिक लक्षवेधी उपोषण हे प्रशासनासह पाचोरा तहसीलदार यांचे डोकेदुखी वाढवणारी ठरत आहेत। तात्काळ या दोघेही आंदोलकांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा व हे दोघेही उपोषणे तात्काळ सुटावेत असं सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे। पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात जे त्यांना आलेलं अनुदान होतं ते अनुदान परस्पर काही कर्मचाऱ्यांनी हडप केलं, आपल्या नातेवाईकांच्या नावाने ते पैसे वर्ग केले। या सर्व प्रकरणी मी अगोदर आमरण उपोषणचा नारा दिला होता आणि ते प्रारंभ केले होते। तदनंतर आत्मदहनाचा इशारा दिला होता। या प्रकरणाची वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा मी सर्वप्रथम निवेदन दिलं त्या निवेदनाच्या आधी कोणीही काहीही यावर बोललेलं नाही। मात्र मी निवेदन दिलं, उपोषणाचा इशारा दिला, त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी बॅक डेटेड समिती नियुक्त केली, बॅक डेटेड आमच्याकडे तक्रार अर्ज आले होते असे दाखवले। परंतु ज्या मुळातच शेतकरी नाईक नावाच्या शेतकऱ्याने मूळ तक्रार दिली होती त्याच्या नावाचा कुठेही उल्लेख केला नाही। समिती वरिष्ठांच्या आदेशानुसार नाही, समितीमध्ये जे सदस्य घेतले ते त्यांच्या स्वतःच्या मनमानी पद्धतीने घेतले आणि समितीने जो अहवाल केला त्याच्यावर त्यांनी माझं उपोषण ज्या दिवशी होणार होतं त्याच्या रात्री 1:30 वाजता गुन्हा दाखल केला आणि त्यात एक अमोल भोई नावाचा एका लिपिकाला आरोपी केला। त्याच्यासोबत एक मुख्यमंत्री अनुदान याच्यातला रोजगार मधला तरुण होता मराठे नावाचा, त्याला आरोपी केलं। परंतु त्यानंतर मी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर हा सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला। परंतु या आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग केल्यानंतर पाचोरा कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं आणि त्रयस्थ अर्जात म्हणून मला समाविष्ट करण्यात यावं, जेणेकरून माझ्याजवळ जे काही पुरावे आहेत ते मी पुरावे मेहरबान कोर्टासमोर देऊ शकेल। परंतु मेहरबान कोर्टाने आदेश केला की आपल्याला जे काही पुरावे द्यायचे असतील ते आर्थिक गुन्हा शाखेकडे संबंधित तपास यंत्रणेकडे द्यावे। मेहरबान न्यायालयाचा आदर ठेवून मी तहसील कार्यालयाकडे निवेदन दिलं आणि उपोषण सोडते त्यांनी शब्द दिला होता की मला 2019 पासून तर 25 पर्यंत जेवढेही शेतकऱ्यांना अनुदान आलेलं आहे त्यांचं नाव, त्यांचा गट क्रमांक, त्यांना किती अनुदान मिळालेलं आहे, त्यांना देण्यात आलं आहे की नाही देण्यात आलेलं आहे, नाही देण्यात आलं असेल तर त्याचं कारण याची सविस्तर माहिती मला पण मिळावी आणि PDF स्वरूपात संपूर्ण शेतकऱ्यांच्या त्या प्रत्येक गावात ती पोहोचावी। त्यावेळेस आमदार महोदयांसमोर तहसीलदार साहेबांनी होकार दिला, परंतु अद्यापपर्यंत ती PDF कोणाच्याही हातात आलेली नाही आणि ही PDF सर्वानुमते सार्वजनिक करावी असा शासनाचा आदेश आहे। परंतु तहसील कार्यालयाने तो सुद्धा आदेश त्याचं पालन केलं नाही आणि ती PDF सार्वजनिक केली नाही। आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू तो घोटाळा आजच्या तारखेला 2,54,00,000 जवळपास पोहोचलेला आहे। माझं म्हणणं आहे याचा तपास हा जलद गतीने व्हावा आणि ऑन व्हिडिओ कॅमेरा करण्यात यावा। तसेच जालना, त्याच्यानंतर पाचोरा नंतर मुक्ताईनगर असे एक तालुके या घोटाळ्यामध्ये उघड होत आहेत आणि यात सगळे आरोपी हे महसूल प्रशासनातील दिसून येत आहे। पाचोऱ्यात देखील महसूल प्रशासनाचे अधिकारी आहे, परंतु त्यांनी त्यांच्या तक्रारीत असं म्हटलेलं आहे की लोकप्रतिनिधीच्या नावाचा आणि शिक्क्याचा वापर करण्यात आलेला आहे। आता या पैशाच्या देवाणघेवाणीत लोकप्रतिनिधीचा कुठे संबंधच येत नाही, परंतु कुठेतरी लोकप्रतिनिधीचं नाव इन्व्हॉल्व केलं तर आपण वाचू, आपण कवच आपल्याला मिळेल असा उद्देश त्यांचा होता आणि हाच प्रयत्न करून त्यांनी त्यांचं नाव, लोकप्रतिनिधी नाव, अद्याप नाव कोणाचं घेतलेलं नाही
म्हणून माझी ती पण मागणी आहे की थेट नाव सांगा तुम्ही कोण लोकप्रतिनिधी होते. मग ते या तालुक्याचे आमदार होते, सभापती होते, जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य होते, ग्रामपंचायत सरपंच होते, सदस्य होते, जे कोणी बॅलेट पेपरवर निवडून येणारे लोकप्रतिनिधी असतील त्यांचं नाव त्यांनी जाहीर करावं, ही माझी मागणी आहे. आणि दुसरं, आता तालुक्याला पूर्ण तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. शेजारचे दोघेही तालुक्यांमध्ये जामनेर आणि चाळीसगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान पडायला लागलेलं आहे. बागायतदारांचं जिरायतवाल्यांकडे जिरायतचं, मात्र पाचोरा तालुक्यामध्ये सरसकट जिरायत अनुदान देऊन टाकलं. ज्यांच्या शेतात विहीर आहे त्यांना सुद्धा जिरायतचं अनुदान देण्यात आलेलं आहे. म्हणजे अधिकारी झोपलेले आहेत, कर्मचारी झोपलेले आहेत, त्यांना फक्त शेतकऱ्यांच्या पैशांचाच अपहार करायचा आहे. विशेष म्हणजे काकडे नावाचा जो समितीतला सदस्य होतो तो सदस्य स्वतः त्याच्या सासऱ्याच्या, त्याच्या नातेवाईकाच्या, त्याच्या सालीच्या, त्याच्या नातेवाईकांच्या नावावर पैसे टाकतोय आणि सर्रास पैशांचा ते अपहार झालेला आहे. म्हणून माझी संपूर्ण मागणी आहे की हा तपास आता SIT कडे व्हावा आणि SIT कडून याची चौकशी व्हावी उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार. आणि जर का आज माझं 1 दिवसाचं लाक्षणिक आंदोलन आहे आणि जर का माझ्या मागण्यांना या ठिकाणी पूर्तता नाही झाली तर 18 नोव्हेंबर पासून मी 11 वाजेपासून या ठिकाणी आमरण उपोषण प्रारंभ करणार आहे. हे उपोषण माझा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली नाही, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा व्यक्ती नाही. म्हणून या ठिकाणी आचारसंहितेचं कारण देऊन मला नोटिसा देत आहेत. मला काहीच फरक पडत नाही. शेतकऱ्यांचा पैसा मात्र शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, ही माझी शेवटी अखेर मागणी. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.